नमस्कार मित्रांनो. आरोग्याचे त्रास, अनावश्यक खर्च आणि चुकीचे निर्णय असे काही अनुभव वृषभ राशीने डिसेंबर महिन्यात घेतलेले असतील. जानेवारी महिन्यामध्ये नेमकी परिस्थिती कशा प्रकारे असणार आहे? तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे? या सर्व संदर्भात मी खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. साधारणतः तुमच्या द्वितीय स्थानामध्ये गुरुचं भ्रमण आहे. सध्या तो वक्री आहे, परंतु हे जे द्वितीय स्थानातलं गुरुचं भ्रमण आहे, हे अतिशय शुभफलदायी मानलं जातं आर्थिक संदर्भामध्ये. म्हणजे आर्थिक बाबतीमध्ये तुम्हाला आर्थिक चणचण अजिबात जाणवणार नाही. उलटपक्षी काही चांगले लाभ सुद्धा मिळतील. मात्र डिसेंबर महिन्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की आरोग्याचे त्रास तुम्हाला जाणवलेले असतील. याचं कारण होतं रवी, मंगळ, बुध, शुक्र हे चारही ग्रह तुमच्या अष्टम स्थानात, ज्याला आपण मृत्यूस्थान म्हणतो, त्या ठिकाणी भ्रमण करत होते. काळजी करू नका, हे चारही ग्रह आता राशी परिवर्तन करणार आहेत जानेवारी महिन्यामध्ये. जानेवारीच्या जवळजवळ 20-22 तारखेपर्यंत हे जे सर्व ग्रह आहेत, हे सर्व ग्रह तुमच्या अष्टम स्थानातून भाग्यस्थानामध्ये येणार आहे. अर्थात भाग्यस्थान नावाप्रमाणेच भाग्यस्थानात किंवा भाग्याप्रमाणेच परिणाम करतात. तुमच्या जीवनाची दिशा नक्कीच बदलणार आहे. तुम्ही घेतलेले निर्णय सुद्धा बरोबर येणार. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह असणार आहात. एकंदरीतच जानेवारी संपूर्ण महिन्यामध्ये तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे? सर्व बाबतीमध्ये खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे, मानसिक किंवा शारीरिक, हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शुक्र, हा तुमचा षष्ठेश सुद्धा आहे, अष्टमात भ्रमण करतो आहे. दिनांक 12 तारखेनंतर हा तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. अष्टमामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे रवी, मंगळ, बुध, शुक्र हे सर्व ग्रह भ्रमण करत आहे. काळजी करू नका, या संपूर्ण महिन्यामध्ये थोडंसं तुम्हाला वाट पाहायला लागेल, थोडंसं पेशन्सने काम घ्यावं लागेल. जवळजवळ 20-22 तारखेनंतर तुम्ही पूर्णपणे मोकळे होणार. जे काही स्ट्रेस तुमच्या आरोग्याच्या संदर्भात, आर्थिक बाबतीमध्ये किंवा घरातील गोष्टींबद्दल होतोय, ते बऱ्याच प्रमाणात निवळणार आहेत, कमी होणार आहेत, तेवढं निश्चित. अर्थात जानेवारी महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह सुद्धा होणार आहात. फिरणं वगैरे जास्त होईल, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. तुम्ही मांडलेले अंदाज बरोबर ठरतील आणि काही चांगले इंट्युशन्स तुम्हाला मिळू शकतील. अशा प्रकारचे इंट्युशन्स किंवा अंतःप्रेरणा याच्यात जरूर विचार करा. येणाऱ्या भविष्यामध्ये त्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होणार आहे. अर्थात तुमची जी रास आहे ती विचारी आहे. झटपट निर्णय घेऊन पटापट कामं करणारे नाही, विचारपूर्वक कामं करणारे आहे. आणि त्याचाच परिणाम तुम्हाला साधारणतः जानेवारीच्या 20-22 तारखेनंतर निश्चितच मिळणार आहे. वृषभ राशीच्या ज्या व्यक्ती सामाजिक आहे, समाजाशी संबंधित आहे, त्यांच्याकरता सुद्धा हा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. तुम्ही जे काम करताय ते समाजासमोर येणार आहे. तुमच्या कामाचं चांगलं ॲप्रिसिएशन होणार आहे. तुमच्या कामाला दाद मिळणार आहे. अर्थात त्यामुळे तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. गेल्या 2.5 ते 3 महिन्यामध्ये जे काही मळं तुमच्या मनावरती आलेलं होतं, ते झटकून तुम्ही जानेवारी महिन्याच्या साधारण 20-22 तारखेनंतर पूर्णपणे फ्रेश असाल. अशाच प्रकारचा अनुभव, अशाच प्रकारची मनस्थिती तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निश्चितच जाणवणार आहे. यानंतर आपण चर्चा करू की तुमचा जो आर्थिक स्तर आहे, हा नेमका कशा प्रकारचा राहील. 3 जे ग्रह आहेत ते तुमच्याकरता अतिशय महत्त्वपूर्ण ठरतात. पहिला आहे बुध, जो की तुमचा धनेश पंचमेश आहे. दुसरा आहे गुरु, जो की तुमचा अष्टमेश आणि लाभेश आहे. आणि तिसरा राजयोगकारक ग्रह तो म्हणजे शनी. हा शनी तुमचा भाग्येश आहे आणि दशमेश किंवा कर्मेश सुद्धा आहे. एकंदरीत गुरु द्वितीयात भ्रमण करतोय, शनी लाभात भ्रमण करतोय आणि बुध अष्टमातून लाभात तुमच्या भाग्यस्थानात जाणार आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचं हा ग्रहयोग आहे. तुम्हाला आर्थिक संदर्भात काहीही काळजी करण्याची गरज नाही. आर्थिक संदर्भातले कुठल्याही प्रकारचे टोकाचे जे गोष्टी आहेत त्या होणार नाहीत. उलटपक्षी साधारण 22-23 तारखेनंतर उत्तम आर्थिक लाभ तुम्हाला मिळतील. महत्त्वपूर्ण गुंतवणुका सुद्धा होते. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर साधारण 20-22 तारखेनंतर चांगले इन्कम तुम्हाला मिळू शकेल. आधी जर का तुम्ही काही गोष्टी कुठल्या गोष्टीमध्ये अडकलेल्या असाल आर्थिक संदर्भात, खास करून शेअर मार्केटच्या संदर्भात, तर त्या संदर्भातली तुम्हाला काही चांगले आउटपुट निश्चितच मिळणार आहे. आशेचा किरण निश्चितच दिसणार आहे. गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर इथे एक गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण राहील. खास करून घराच्या संदर्भात, वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही या महिन्यामध्ये हाती घेऊ शकता. नवीन वास्तू घेणं, असलेली वास्तू विकणं, वास्तूमध्ये रेनोव्हेट करणं, अशा प्रकारचे तुम्ही गोष्टी करू शकता किंवा अशा प्रकारच्या गोष्टी तुमच्यातून सहज होते. मात्र इथे एक गोष्ट महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या ज्या वयोवृद्ध व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. खास करून मातेच्या संदर्भात, आईच्या संदर्भात. या महिन्याच्या 20-22 तारखेनंतर आईच्या आरोग्यामध्ये तुम्हाला अचानक थोडंसं परिवर्तन झाल्यासारखं दिसेल. तिथे थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण राहील. ही गोष्ट वगळता बाकी सर्व बाबतीत गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाला दिसणार आहेत.
लव्ह लाईफ किंवा रिलेशनशिपच्या बाबतीत सांगायचं झालं तर साधारण गेल्या 2.5 ते 3 महिन्यापासून लव्ह लाईफ काही ढवळून तुमचं निघालं होतं. तुमच्यामध्ये आणि तुमच्या रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तींमध्ये छोट्या-मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग सुद्धा निर्माण झालेले होते. काळजी करू नका. जानेवारीच्या साधारण 20-22 तारखेनंतर यामध्ये तुम्हाला निश्चितच सकारात्मक बदल दिसून येतील. जर तुम्हाला नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरीसुद्धा साधारण 22-23 तारखेनंतरचा जो कालावधी आहे, हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकरता सुद्धा हा संपूर्ण कालावधी उत्तम असणार आहे. फक्त 15-20 तारखेपर्यंत थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. विद्यार्थी वर्गासाठी मात्र संपूर्ण जो महिना आहे हा अतिशय उत्तम असणार आहे. जे काही तुम्ही अभ्यासाची तयारी केलेली असेल त्या संदर्भातले काही चांगले अनुभव, चांगले आउटपुट तुमच्या अपेक्षेप्रमाणे मिळणार आहेत. जरी ग्रहमान तुमच्यासाठी उत्तम असलं तरी जरुरी असलेले किंवा आवश्यक असलेले प्रयत्न तुमच्याकडून होणं हे तेवढंच गरजेचं आहे. मात्र रिझल्ट तुमच्या अपेक्षेप्रमाणे निश्चित मिळतील. त्या ठिकाणी भाग्याची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लाभणार आहे. याचप्रमाणे वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीकरता सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह आहे वैवाहिक जीवनाचा कारक, तो म्हणजे मंगळ. हा मंगळ तुमच्या अष्टमात भ्रमण करतो आहे. दिनांक 16 तारखेनंतर हा तुमच्या भाग्यात जाणार आहे. अर्थात 17-18 तारखेनंतर हळूहळू तुमच्यामध्ये आणि तुमच्या वैवाहिक जोडीदाराबद्दल नातं अतिशय घट्ट होणार आहे. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाणं, चांगला वेळ व्यतीत करणं, तुमच्या दोघांमधलं जे नातेसंबंध आहे ते अधिक दृढवत होणं, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चितच येणार आहेत 17-18 तारखेनंतर. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र किंवा करिअर या संदर्भात सांगायचं झालं तर दशम स्थानामध्ये राहू भ्रमण करतो आहे आणि जो कर्मेश किंवा दशमेश शनी आहे हा तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करत आहे. एकंदरीतच जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात अजिबात काळजी करू नका. तुमच्या कामाची वाह होईल किंवा मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कमच्या संदर्भातल्या काही नवीन संकल्पना किंवा नवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या शुभफलदायी राहतील. इथे गोष्ट एक आवर्जून सांगणं गरजेचं आहे की द्वितीय स्थानात जो भ्रमण करणारा गुरु आहे हा तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. आर्थिक लाभ तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त सुद्धा मिळू शकतील, खास करून जानेवारी महिन्यापासून. मात्र इथे एक गोष्ट लक्षात घ्या, तुमची जी रास आहे ही थोडीशी लॅविश लाईफस्टाईल जगणारी आहे. खर्च तुमचे होतात. जसं मी याच्या आधी सुरुवातीला सांगितलं की अनावश्यक खर्च कधी कधी तुमचे जास्त होतात. तर तिथे थोडंसं लक्ष दिलं जर का तुम्ही व्यवस्थित दिलं तर अर्थातच येणारा कालावधी तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. काळजी करू नका. याचप्रमाणे ग्रहयोगांबद्दल सांगायचं झालं तर दिनांक 1 तारखेला नेपच्यून आणि बुधाचा केंद्रयोग होणार आहे. बुध जो की तुमच्या अष्टमात भ्रमण करतोय, जो नेपच्यून तुमच्या लाभात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग. थोडंसं खर्चावरती नियंत्रण ठेवा. कागदोपत्री व्यवहार म्हणजे गुंतवणूक तुमची जी असेल पैशाची ही व्यवस्थित होते की नाही त्याकडे लक्ष द्या. इझी मनीच्या मागे धावू नका. दिनांक 6 तारखेला रवी आणि शुक्राची जी युती आहे ही तुमच्या अष्टमात होणार आहे. इथे सुद्धा आरोग्या संदर्भातले छोटे मोठे त्रास डोकं वर करू शकतील. दिनांक 8 तारखेला मंगळ आणि शुक्राची युती तुमच्या अष्टमात होणार आहे. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध उत्तम राहतील. काही अनपेक्षित लाभ या दरम्यान मिळू शकतील. दिनांक 9 तारखेचा जो ग्रहयोग आहे हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या संपूर्ण महिन्यामध्ये सर्वात अशुभ फलदायी अशा प्रकारचा हा योग समजला जाईल. आरोग्याकडे थोडं लक्ष द्या. रवी मंगळाची युती होणार आहे तुमच्या अष्टम स्थानामध्ये 9 तारखेला. तर आरोग्याच्या संदर्भातले त्रास जसं की लागणं, कापणं, फ्रॅक्चर होणं, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या दरम्यान येऊ शकतील. तर त्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. प्रलोभनाच्या मागे धावू नका. म्हणजे अशा गोष्टी की ज्या तुम्हाला वरवर खूप चांगल्या दिसतात परंतु ज्या त्या गोष्टी प्रत्यक्ष केल्यावर तुमची फसगत झाली, अशा प्रकारचे काही अनुभव, तर त्या संदर्भात काळजी घ्या. होणार आहे काय की गेल्या साधारण 2.5-3 महिन्यापासून थोडीशी पैशाची चणचण होती, गोष्टी मनाप्रमाणे होत नाहीत, आरोग्याचे सुद्धा त्रास होते. त्यामुळे या स्ट्रेसपासून बाहेर पडण्याकरता आपण कधी कधी शॉर्टकट्स घेतो. तर या शॉर्टकटपासून तुम्हाला लांब राहणं गरजेचं राहील. अनावश्यक धोका पत्करू नका, कारण त्याचा परिणाम हा तुम्हालाच मिळणार आहे. या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. जास्तीत जास्त या महिन्याच्या म्हणजे जानेवारीच्या 20 ते 22 दिवसांपर्यंत थोडीशी वाढ बघायची आहे. त्यानंतर ॲक्टर स्ट्रेस सुद्धा जो कालावधी आहे तो उत्तमच असणार आहे. दिनांक 10 तारखेला गुरु आणि मंगळाचा प्रतियोग होईल. गुरु जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतोय, त्याबरोबर तुमच्या अष्टमातला जो मंगळ आहे हा प्रतियोग करणार आहे. इथे सुद्धा थोडंसं आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकं वर करू शकतील. अर्थात त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या आरोग्यावरती किंवा दिनचर्येवरती होणार नाही. दिनांक 15 तारखेला शुक्र आणि हर्षलचा त्रिकोणयोग होणार आहे. हर्षल जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय, त्याच्याबरोबर तुमच्या भाग्यस्थानातला जो शुक्र आहे हा त्रिकोणयोग करणार आहे. नवनवीन संकल्पना तुम्हाला सुचू शकतील. या दरम्यान तुमचा मूड कॉन्फिडन्स अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. कुठल्याही त्रासामध्ये असाल तर त्याच्यामधून मार्ग कसा काढायचा किंवा मार्ग कसा
मिळवायचा याच्या संदर्भातले तुमची जी गणितं असते ती अचूक ठरतील. दिनांक 18 तारखेला बुध आणि मंगळाची युती होणार आहे. आता या संदर्भात हा जो कालावधी आहे किंवा हा जो ग्रहयोग आहे हा तुम्हाला सकारात्मक नकारात्मक दोन्ही प्रकारे काम करेल. नकारात्मक या दृष्टीने जर का तुम्ही पब्लिक पर्सनॅलिटी असाल तर तुमच्या इमेजला धक्का लागण्यासारखे काही प्रसंग या दरम्यान निर्माण होऊ शकते. थोडीशी काळजी घ्या. आणि सकारात्मक या अर्थाने जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. याचप्रमाणे जर का तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. त्याचप्रमाणे त्यांच्यावर सुद्धा कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. दिनांक 19 तारखेला हर्षल आणि बुधाचा त्रिकोणी योग होणार आहे. बुध जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो त्याच्याबरोबर तुमच्याच राशीतला जो हर्षल आहे हा त्रिकोणी योग करणार आहे. आर्थिक संदर्भामध्ये तुम्हाला काही अचूक संकल्पना सुचू शकतील. काही चांगला अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकतील. तुमची इमेज ही अधिक पॉलिश होईल. म्हणजे तुमच्याबद्दलचे जे भाव आहे समाजामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येते. मगाशी सांगितल्याप्रमाणे जर का तुम्ही पॉलिटिक्समध्ये असाल किंवा सामाजिक व्यक्ती असाल अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा कालावधी असणार आहे. दिनांक 20 तारखेला हर्षल आणि मंगळाचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. मंगळ जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय त्याच्याबरोबर तुमच्याच राशीतला जो हर्षल आहे हा जो त्रिकोण योग करणार आहे. तर मंगळ आणि हर्षलचा जो त्रिकोण योग आहे हा तुमच्यातली जिद्द, चिकाटी, महत्वाकांक्षा ही जोरदारपणे समोर आणणार आहे. तुम्ही बऱ्याच प्रमाणात कार्यप्रवण होणार आहात. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर पहिले 15-20 दिवस वगळता जानेवारी जो महिना आहे हा तुमच्यासाठी अतिशय उत्तम, अत्यंत शुभफलदायी असा असणार आहे. थोडीशी कळस असा, थोडंसं वाट बघा, गोष्टी तुमच्याकरता होणार आहे आणि त्यानंतर बराचसा जो कालावधी आहे हा तुमच्या फेवरमध्येच असणार आहे. अर्थात वाट बघणं हे तुमच्यासाठी काही नवीन नवीन नाही किंवा पेशन्स हा तुमच्यामध्ये चांगला असतो. गरज आहे जी लॅविश लाईफस्टाईल तुमची असते ती अतिरिक्त होणार नाही याकडे थोडंसं लक्ष द्या. या महिन्याची जी पौर्णिमा आहे ती 3 तारखेला आहे आणि जी अमावास्या आहे ती 18 तारखेला आहे. पौर्णिमा आणि अमावास्येच्या दिवशी साधारणतः रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे थोडं जास्त असं आपण त्यामुळे जास्त भावनातीत होतो आणि भावनातीत होऊन घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता थोडीशी जास्त असते. त्यामुळे या महिन्याची 3 आणि 18 तारीख या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे कमिटमेंट प्रॉमिसेसपासून लांब राहा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विवादात जाऊ नका. प्रलोभनापासून सुद्धा लांब राहणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे छोटे किंवा मोठे निर्णय घेऊ नका. तर मित्रांनो हे होतं वृषभ राशीचं जानेवारी 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.